यंदा 10 वर्षातील कोरडा पावसाळा असणार आहे. सरासरीच्या केवळ 90%च पावसाळा येण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. खरीप हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस कमी आणि उष्णतेची लाट अधिक असणार आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये 43% पावसाचा अंदाज आहे. यंदा एल निनोच्या मोसमी पावसावर तीव्र परिणाम होताना दिसणार आहे. यंदाच्या हंगामात सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. यापूर्वीच्या अंदाजात 92% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता, मात्र तो आता 2% कमी करण्यात आलाय. 2015 मध्ये 87% पाऊस पडलेला होता. त्यानंतर यंदाचा पावसाळा सर्वात कोरडा ठरण्याची शक्यता आहे. कमी पावसाळा शेती उत्पादनावर परिणाम होऊन महागाईमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे. पाहुयात IMDनं अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अहवाल अंदाज वर्तवण्यात आलाय. सामान्यपेक्षा पावसाचं प्रमाण कमी असेल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 43% पावसाचा अंदाज आहे. शेती, पाणी पुरवठा, जलविद्युत निर्मितीला फटका बसणार आहे. पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भावर पाणी टंचाईचं संकट आहे. पाणीसाठा आणि संवर्धनाच्या उपाययोजना राबवा असं सरकारला आवाहन IMD कडून करण्यात आलं. शेतीसाठी आपत्कालीन नियोजन करा. उष्माघाताच्या दृष्टीनं थंड निवारा केंद्र सुरू ठेवा. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करा. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा.